तर मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सकस संतुलित आहार म्हणजे काय, बॅलन्स डाएट व त्याच्यामध्ये कोणते अन्न घटक असतात हे आपण पाहिले. तर आज आपण कर्बोदके या अन्न घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. तर पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ म्हणजेच स्टार्च, शुगर, फायबर यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स असे म्हणतात. ज्या पदार्थांपासून पिष्ट म्हणजेच पीठ मिळते, म्हणजे ज्या पदार्थांमध्ये पिष्टाचे प्रमाण असते अशा पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. पिष्ट या पदार्थाचा आयोडीनशी संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो. पिष्टमय पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्याला विविध कार्य करण्यासाठी ही ऊर्जा उपयोगी पडते. तसेच शरीराचे तापमान योग्य राहण्यासाठीही या ऊर्जेचा उपयोग होतो. तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी व आपल्या शरीराचे तापमान योग्य राहण्यासाठी या पदार्थांचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. मग कोणकोणत्या पदार्थांपासून आपल्याला हे पिष्ट मिळते, तर म्हणजेच स्टार्च मिळते. तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ किंवा कडधान्ये म्हणजेच तृणधान्ये, कडधान्ये यापासून आपल्याला पिष्ट मिळते. तसेच बटाट्यामध्येही पिष्ट असते म्हणजे स्टार्च असते. तर दररोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा आपण थोड्या प्रमाणात समावेश केलाच पाहिजे, म्हणजेच योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आता कर्बोदकांमध्ये दुसरा घटक येतो तो म्हणजे शर्करा. वनस्पतींपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजेच शर्करा होय. साखर हा एक शर्करेचाच प्रकार आहे. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा ही शरीरासाठी इंधनाचे कार्य करते. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. ऊसाच्या रसापासून आपल्याला गूळ किंवा साखर मिळते, म्हणजे आपण त्यापासून गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते. तसेच इतर कोणकोणत्या पदार्थापासून आपल्याला शर्करा मिळते, तर दूध, मध, पिकलेला आंबा, केळी, चिक्कू यासारखी फळे यापासून आपल्याला नैसर्गिक शर्करा मिळते आणि या शर्करेपासूनच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण आपल्या आहारामध्ये या पदार्थांचेही योग्य प्रमाण ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकांमध्ये पुढचा घटक आहे तो म्हणजे तंतुमय पदार्थ, यालाच आपण फायबर असे म्हणतो. तर आपण जे अन्न खातो ते पुढे पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे म्हणजेच फायबरमुळे ते अन्न योग्य गतीने पुढे सरकते आणि न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी या फायबरचा उपयोग होतो. तर त्यामुळेच आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. म्हणून तंतुमय पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. तंतुमय पदार्थांना चोथा असेही म्हणतात. तर बघा, गहू, ज्वारी दळून आणल्यानंतर आपण पीठ चाळतो. वर जो काही चोथा किंवा चाळ राहतो तो धान्याचा कोंडा असतो आणि हा कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. त्यामुळे आपण पीठ हे चाळून न घेता तसेच घेतले पाहिजे. तसेच फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा हेही तंतुमय पदार्थ आहेत. त्यामुळे फळे सालीसकट खाल्ली पाहिजेत, भाज्यांच्या शिरा काढू नयेत. तर अशा प्रकारे विविध धान्ये, कडधान्ये हे आपण काय केले पाहिजेत, चोथ्यासकट खाल्ले पाहिजेत, कारण त्याच्यामध्येच काय आहे, तंतुमय पदार्थ आहे, फायबर आहे. अशा प्रकारे आपण कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कशापासून मिळतात त्याचे फायदे पाहिले. तर दररोजच्या आपला जो आहार आहे तो संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचा समावेश
योग्य प्रमाणात आपण केलाच पाहिजे. म्हणजे हे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या आहारात दररोज असले पाहिजेत. तर पुढच्या भागामध्ये आपण सकस संतुलित आहारासाठीचा पुढचा जो अन्न घटक आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा व माझे पुढील उपयुक्त नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे काही उपयुक्त व्हिडिओ बनवणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल. धन्यवाद.